ठाण्यातील टर्फमध्ये अपघातामुळे वेदरशेड, होर्डिंग, सोलार पॅनल व मोबाईल टॉवर यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी. ठाण्यातील गावणबाग क्षेत्रात असलेल्या टर्फमध्ये शुक्रवारी 21 जून 2024 रोजी अतिवेगवान वाऱ्यामुळे बाजूच्या इमारतीवरील वेदरशेड उडून खेळत असलेल्या 9 खेळाडूंना गंभीर दुखापत झाली. या जखमींपैकी 2 मुलांची वयोगट 15 ते 18 वर्ष. प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी या प्रकारच्या अपघातांना आळा घालण्यासाठी वेदरशेड, होर्डिंग, सोलार पॅनल व मोबाईल टॉवर यांचे स्ट्रक्चरल ऑडिट दरवर्षी एकदा करण्याची मागणी केली आहे. त्यांच्यासोबत माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी देखील उपस्थित होत्या. भास्कर बैरीशेट्टी यांनी आयुक्तांना सांगितले की अशा दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट आवश्यक आहे. तसेच ठाणे महापालिकेने या विषयावर निर्बंध व नियमावली जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली. या गंभीर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेने योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत. आयुक्तांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. आयुक्त साहेबांचा रिस्पॉन्स हा अतिशय पॉझिटिव्ह होता. सर्वप्रथम मी थोडीशी माहिती देतो. शुक्रवार दिनांक 21 तारखेला रात्री 9:30 वाजता गावणबागमध्ये असलेल्या एका टर्फमध्ये बाजूच्या इमारतीचं वेदरशेड कोसळलं आणि त्यामध्ये टर्फमध्ये खेळणारे खेळाडू अतिशय मोठ्या स्वरूपात ते जखमी झाले. आज एकंदरीत 9 खेळाडू होते जे हॉस्पिटलला बेथनीमध्ये ॲडमिट झाले आणि आजही त्यांची 2 खेळाडूंची परिस्थिती जी आहे ती अतिशय चिंताजनक आहे, ICUमध्ये आहे. आम्ही हे निवेदन फक्त वेदरशेडच्या संदर्भात आणलेलं नसून आता जसं तुम्हाला माहीत आहे की काही दिवसापूर्वी होर्डिंग कोसळलं आणि त्याच्यात बरेच लोक दगावले गेले. आज वेदरशेडमुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचा अपघात घडलेला आहे. याच्या व्यतिरिक्त देखील काही विषय आहेत. काय असतं, आपल्याकडे एखाद्या विषयावर अपघात झाला की त्याच्यानंतर प्रिकॉशनरी मेजरवर विचार केले जातात. माझं निवेदनमध्ये मी हे लिहिलेलं आहे की जे काही क्षेत्र आहेत ज्यातून अपघात होण्याचे चान्सेस असतात त्या सर्व क्षेत्रामध्ये, म्हणजे जसं आता इवन सोलार पॅनल पण उद्या पडू शकतं किंवा मग मोबाईलचे टॉवर्स आहेत ते आहेत, वृक्ष छाटणी हा विषय आहे. तर आता मी जेव्हा कमिशनर साहेबांशी या सर्व विषयावर चर्चा करत होतो तर त्यांनी खूप चांगला एक रिस्पॉन्स मला दिला. मी म्हटलं जून महिन्यातच का तुम्ही वृक्ष छाटणी करता, कारण एखादी मोठी फांदी पडून एखादा जीव दगावला जाऊ शकतो किंवा एखादा मोठा अपघात होऊ शकतो. तर त्यांनी मला कमिटमेंट दिली आहे वृक्ष छाटणी आणि नाले सफाईच्या बाबतीत. ती मला खूप अतिशय आवडलेली आहे. म्हणजे आयुक्तांनी खूप चांगला या विषयावर पॉझिटिव्ह विचार शहराच्या बाबतीत केला की वृक्ष छाटणी आम्ही वर्षभर चालू ठेवू. वर्षभर वृक्ष छाटणी हा प्रकार चालू ठेवू. आम्हाला थोड्याशा नागरिकांच्या जरी शिव्या खावा लागला ते अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी आम्ही वृक्ष छाटणी वर्षभर जिथे जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू. या व्यतिरिक्त नाले सफाई हा जो विषय आहे तो देखील पावसाच्या अगोदरच मर्यादित न ठेवता तो आम्ही वर्षभर नाले सफाई चालू करू. म्हणजे मला हे 2 विषय त्यांनी ज्या हिशोबाने मला रिप्लाय केला, मला अतिशय हे दोन्ही विषय अतिशय त्यांचा रिस्पॉन्स, त्यांचा रिप्लाय खूप आवडलेला आहे. आणि होर्डिंगच्या संदर्भात ते मला म्हटले, होर्डिंग्स म्हणा, वेदरशेड म्हणा किंवा हा जो सोलार पॅनलचा विषय जिथे एक प्रकारची असेंब्ली होते, नटबोल्ट टायटनिंग होता, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रिकॉशन घ्यायचे त्या संबंधित त्यांनी दुपारी मला वाटते संबंधित अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग लावलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये हे सर्व विषय ते चर्चा करणार. दोषी तर ॲक्च्युली जो दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करायलाच पाहिजे. पण आता तो दोषी कोण आहे एक्झॅक्टली ते देखील शोधणं महापालिकेच्या माध्यमातून अतिशय गरजेचं आहे. आता वेदरशेड जर कोसळली तर आता सोसायटीचे पदाधिकारी वर कोणत्याही प्रकारचा आरोप न लावता ॲक्च्युअली ती वेदरशेड कोणी बनवली आणि त्या सेफ्टी प्रिकॉशन्सला घेऊन त्यांनी ती बनवली की नाही या सर्व गोष्टींचा ऑडिट व्हायला पाहिजे. वर्षाला एकदा स्ट्रक्चर ऑडिट व्हायला पाहिजे. आणि कमिशनर साहेबांनी आता मला कमिट केलं आहे की वर्षातून एकदा या सर्व वेदरशेड्स म्हणा किंवा मोबाईलचे टॉवर म्हणा किंवा आपले जे आपले सोलारचे पॅनल्स आहेत याच्या सगळ्याचे स्ट्रक्चर ऑडिट हे करण्यात येतील. या बिल्डिंगी आता आपण कोणाला ह्याच्यावरती दोष देऊ शकतो. या इमारती एवढ्या जुन्या झाल्या आहेत ज्यांचे सिलिंग सगळे लीक व्हायला लागले. ते लिकेज प्रिव्हेन्शनसाठी ते अशा प्रकारचे शेड लावतात. परंतु आता या सगळ्या शेड्सवर महापालिकेने थोडंसं लक्ष घालणं खूप गरजेचं आहे आणि महापालिकेने त्या शेड्सचं स्ट्रक्चर ऑडिट वेळोवेळी करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे बघा शेड पण असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, पण त्याच्यापासून कोणताही प्रकारचा अपघात
होता कामा नये, यावर कशा प्रकारचे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे त्यात ठाणे महानगरपालिकेने आपल्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून त्याच्यावर ॲक्शन घ्यायला.